नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टी व्ही. साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या दिवाळी सगळीकडे सुरू आहे. सगळा आसमंत, सगळी धरती दिवाळीच्या दिव्यांमध्ये आणि प्रकाशांमध्ये उजळून निघालेली आहे. आणि हीच दिवाळी कौटुंबिक आरोग्य जे आहे आपलं ते सुदृढ राखण्यासाठी मदत करते. कौटुंबिक आरोग्य सुदृढ राखण्याचा संस्कार जो आहे तो सर्वांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिवाळी नक्कीच करत असते. आणि म्हणूनच दिवाळी उत्सव आरोग्याचा आहे. हा सलग दुसऱ्या भागात आपण चर्चा करतो आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅम, तुमचं स्वागत. नमस्कार. तर तुम्ही सुद्धा मॅडमना प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-02-444. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. मॅम, आता मागच्या भागात आपण दिवाळी आरोग्यमय आहाराच्या दृष्टीने आपण चर्चा केली होती. मात्र आता दिवाळीत आता कालच पाडवा साजरा करण्यात आला आणि त्यावेळी अभ्यंग करतात सगळेजण आणि आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजेला औक्षण करतात. तर सगळ्यात आधी आम्हाला अभ्यंगाचं महत्त्व थोडंसं सांगा. सर्वप्रथम तर साम टी व्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण कसा विचार केला तर बघा, काल पाडवा होता, आज भाऊबीज आहे. म्हणजे आपण विचार केला तर प्रत्येक नात्याला काहीतरी महत्त्व देण्याचा प्रयत्न आपल्याकडल्या संस्कृतीत आहे. आता आजकाल आपण बघतो फादर्स डे, मदर्स डे, लवर्स डे, काय 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 साजरा केला जातो. पण त्याच्यामध्ये काय असतं फक्त की तुम्ही एखादं फूल नेऊन द्यायचं, ते सुद्धा खोटं. म्हणजे त्याच्यात एक काही सुगंध असेल, काही चांगलं स्पर्श केल्यावरती वाटेल असं काही नाही. तर ते फूलसुद्धा जे असतं ते खूप काळ टिकणारं तशा टाईपचं काहीतरी फूल असतं आणि एखादं ग्रीटिंग दिलं जातं. याच्यातनं काय होतं हो, फक्त आपल्या संवेदना व्यक्त करायच्या आणि त्याही खऱ्या असल्या तर. तसं नव्हे तर प्रेम जे आहे ते फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं सांगून होत नसतं. वागणुकीतनं, आपल्या कर्तृत्वातनं ते प्रेम दिसलं पाहिजे, हेही तेवढंच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही नात्याला कसं महत्त्व द्यावं हे आपल्याला खूप वेगळ्या वेनी समजवलेलं आहे. तर जेव्हा आपण एकामेकाकरता काहीतरी करूया मदत होण्यासारखं, तर त्याच्यातनं आपल्याला फायदा मिळतो. तर आज जसं भाऊबीज आहे, तर भाऊबीज फक्त जाऊन भावाला ओवाळायचं असं नसतं, तर भावाच्या घरी तुम्ही जायचं आयदर, किंवा भाऊ तुमच्या घरी आला पाहिजे. म्हणजे एक तर एकमेकाची भेट होणं नक्की होतं. आणि दुसरं, त्या बहिणीने भावाला अभ्यंगसुद्धा या दिवशी केलेला आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर या अभ्यंगाचं काय महत्त्व असतं, तर आपल्या शरीरात होणारा कुठलाही वाताचा बदल आहे, कुठलाही दोष येण्याची जी शक्यता असते, त्या सगळ्याला कमी करण्यामध्ये या अभ्यंगाचा फायदा होत असतो. त्यामुळे अभ्यंगावरती आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये चर्चा पुढे पण आत्ता या पूर्ण भागामध्ये करणारच आहोत. कारण की दिवाळी आणि अभ्यंग हे एक समीकरण जे आपण म्हणतो ते आपल्याला लहानपणापासून शिकवलेलंच आहे. नक्कीच. मॅडम, एक फोन येतोय नवी मुंबईवरनं. वनिताजी बोलत आहेत. वनिताजी, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा मॅडमना. हॅलो वनिताजी, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. अच्छा, संपर्क तुटला आहे. तर आपण अभ्यंगाविषयी बोलत होतो मॅडम. आणखी सांगा त्याविषयी. तेव्हा कसं असतं की अभ्यंग अगदी आपण एक विचार केला तर अगदी सोपी पद्धत आहे. काय तर त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले तेल घ्यावे लागतात. बऱ्याचदा घरांमध्ये असं म्हटलं जातं की घरात जे काही खोबरेल तेल असेल, गोड तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल, ते फक्त अंगावरती घ्या आणि लावून टाका. त्याच्याने होतं काय की मॉइश्चरायझेशन जे आहे ते फक्त स्किनचं होतं, पण ते संपूर्णपणे आपल्या शरीराच्या आत पोचत नाही. त्यामुळे आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की जे अभ्यंग जे आहे ते अशा प्रकारच्या तेलाने तुम्ही केलं पाहिजे की अगदी बोन मॅरोपर्यंत ते तेल पोचण्याची शक्यता राहिली पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे आयुर्वेदामध्ये म्हणजे एस्पेशली संतुलनच्या फार्मसीमध्ये आपण ही जी तेलं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे औषधी द्रव्य टाकून सिद्ध करत असतो. आता साधा आपण विचार केला की आता मंजिष्ठसारखं एक आपण वनस्पती आहे. प्रत्येकाला माहिती आहे की मंजिष्ठर किंवा मंजिष्ठ सॅन वगैरे सारखं ह्या जे काही आपण औषधं म्हणतो आहोत त्याच्यामध्ये मंजिष्ठ नावाची वनस्पती असते आणि ती आपल्याला पारंपरिकरित्या माहिती असते की आपल्या स्किनकरता चांगली आहे. पण ती आतपर्यंत कशी पोचवायची, तर त्या सिद्ध तेलांच्या मार्फत पोचवता येते. तर तेलाला जर का आपण इतकं सूक्ष्म केलं की त्याच्यामध्ये चाकलेली मंजिष्ठ जी आहे ती संपूर्णपणे आतपर्यंत जाऊन रक्ताची शुद्धी करू शकेल, आपल्या मज्जाधातूपर्यंत सगळ्याची शुद्धी करू शकेल, तर त्याचा फायदा आपल्याला जास्त व्यवस्थित मिळू शकतो. तर हे सिद्ध केलेली जी तेलं आहेत याच्याने वेगवेगळी औषधं आपल्याला आपल्या शरीराच्या आत पोचवता येतात, तेही सूक्ष्मतम मार्गाने, जेणेकरून वापर शरीरामध्ये जो आहे या गोष्टींचा तो जास्त इझिली होऊ शकतो. तर अभ्यंगाकरता ही पहिली पायरी आहे. नक्कीच. आपण आणखी पायऱ्या जाणून घेणार आहोत. अभ्यंगाच्या काय असतात, योग्य पद्धत काय ते पण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी फोन आलेला आहे वनिता यांचाच नवी मुंबईवरनं. वनिताजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो मॅडम. हां, बोला. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला.
तुम्हाला Thank you, पण. तुम्हाला पण. मी 1 नोव्हेंबरला MRI केलंय. माझ्या डाव्या बाजू मणक्यापासून खाली पायाच्या अंगठ्यापर्यंत पूर्ण दुखते. अच्छा. मग मी मागच्या sorry, बुधवारी माझं थोडं टीव्हीचं थोडं रिचार्ज वनिताजी थोडंसं मोठ्याने बोलाल का? थोडंसं. 1 नोव्हेंबरला मी MRI केला हां पाठीचा, हां. ओके. कमरेचा. मग रात्री केला मी MRI आणि अच्छा. मागच्या बुधवारी तुम्हाला मी ट्राय केला, पण माझ्या टीव्हीचा रिचार्ज संपला होता. अच्छा, अरे वा. त्यामुळे तुमच्यापर्यंत मला पोचता आलं नाही. तर तुम्ही माझ्या स्वप्नात आलेला त्या दिवशी. ओ, हो. अरे वा. आणि मग मी म्हणते मालविका मॅम माझ्या घरी आल्यास मग मी काय स्वयंपाक करू आणि काय स्वयंपाक केला, अरे. मी काय केलं तर आवडेल की नाही. किती गोड. असं झालं. आणि मी जागी झाली एकदम टेन्शन मध्ये. तिथं रात्रीचे 2 वाजले होते. ओके. आणि नंतर झोप लागली तर नंतर आणि स्वप्नात आला तुम्ही. आणि मग तुम्ही माझे MRI रिपोर्ट चेक केले ओके. आणि मग तुम्ही तिथे मला तळमळीनं औषध हे सगळं व्यवस्थित सांगितलं. अरे वा. मग अच्छा. डॉक्टरांनी आता सांगितले 3 मणक्यांना झीज आहे म्हणून सांगितले आणि बरं. 4 गाद्या सरकल्यात. अरे बापरे. ताई तुमचं वय किती आहे? माझं आता 42 वय आहे. 42 वय आहे का? बरं बरं. अच्छा. ताई खरं स्वप्नात मी तुमच्या घरी आले, पण माझ्याशी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की तुम्ही खऱ्या आमच्याकडे भेटायला या. म्हणजे नक्कीच बघा कसं आहे, 42व्या वर्षी जर का गाद्या सरकल्या असतील किंवा ऑलरेडी मणक्यांमध्ये झीज झालेली असलं तर ते चांगलं नाही आहे. कारण की 60-65कडे हा आजार सुरू झाला तरी आपल्याला एक वेळ समजू शकतं. पण आता वेळेत जर का आपण उपचार केले तर नक्कीच आपल्याला या त्रासातनं सगळं तुम्हाला बाहेर काढण्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस आहेत. तर माझा तुम्हाला आता तरी सल्ला असा राहील की संतुलन कुंडलिनी तेलासारखं जे तेल आहे ते पाठीच्या मणक्यावरती खालतून वरती हलक्या हाताने तुम्ही नक्की लावावं. त्याचबरोबरीने प्रशांत चूर्णासारखं जे चूर्ण आहे तेही सकाळ संध्याकाळ तुम्ही नियमाने आपल्या आयदर दूध साखरेत किंवा तूप साखरेत घ्यायला सुरू करावं. आता संतुलनच्या फार्मसीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि रसायनं बनवत असतो. तर संतुलन प्रशांत चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते जसं आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घेतो, अनुपानामध्ये घेतो, तसं त्याचा शरीरावरती इफेक्ट जो आहे तो वेगवेगळा होताना आपल्याला दिसतो. आणि त्याचमुळे मी तुम्हाला असं म्हणेन की हे तुम्ही आता दूध साखरेत किंवा तूप साखरेत घेतलं तर तुमच्या मणक्यांना, तुमच्या गादींना दोघांनाही त्याची मदत व्हायला नक्की मदत मिळेल. त्याचबरोबरीने आत्मप्राशसारखं जे संतुलनचं च्यवनप्राश आहे त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होईल. पण याच्याकरता शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की होऊ शकेल. त्याच्याकरताही वेळ तुम्ही नक्कीच काढावा. माझं परत मनापासून तुम्हाला साधुवाद आहे. कसं असतं की एक डॉक्टर आणि पेशंटचं रिलेशनशिप जे असतं ते साधं आपण म्हणतो ना की एक प्रॅक्टिकल रिलेशनशिप सारखं नसतं. आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या मानसिकरित्या आमच्याशी जुळता आहात याचा मला खरंच आनंद आहे. आणि मला खूप बरं वाटेल जर का मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या या आजारामध्ये मदत करू शकले तर तुमचा नंतर फोन नंबर नक्की माझ्यापर्यंत पोहोचेल असं करावं, म्हणजे आपण प्रत्यक्ष जे आहे ते बोलू शकू. नक्कीच. यानंतर नामदेव आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा. मॅडम नामदेवजी, प्रश्न विचारा तुमचा. नामदेवजी प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला बोला. ताई नमस्कार. नमस्कार. माझ्या मुलाच्या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे. हां. तो 25 वर्षाचा आहे, पण तो त्याला प्रत्येक वर्षाला साधारणतः गणपती नंतर तर दिवाळीपर्यंत ते एकदा खोकला येतो. तो 2-2, 3-3 महिने राहतो. कुठलं औषध वापरलं तरी म्हणजे कोणत्याही डॉक्टरचा त्याला फरक पडत नाही. बरं बरं. आताही त्याचा सध्या खोकला चालू आहे. अनेक औषधं झाली, औषधं खाऊन पण कंटाळतो आणि जेवल्यानंतर त्याला जास्त तकलीफ होते. जेवतपर्यंत कमी असते संध्याकाळी अच्छा अच्छा. आणि पण जेवला ना मग जास्त तकलीफ होते. तर याला काय केलं पाहिजे? अरे नक्कीच. बघ कसं आहे की अशा माझ्याकडे खूप केसेस येतात की ज्यांना साधारणपणे या काळामध्ये कोरडा खोकला किंवा इवन कफ असलेला खोकला जो आहे तो सुरू होतो आणि बरेच दिवस तो थांबत नाही. महिना 2-2 महिने लोकांना हा खोकला चालू असतो. काय असतं या काळामध्ये ॲलर्जिक रिस्पॉन्सेस शरीराचे खूप वाढलेले असतात आणि त्यातनं अशा प्रकारचा खोकला आपल्याला होताना दिसतो. आणि एस्पेशली यंग लोकांमध्ये, म्हणजे जिथे ऑलरेडी पित्ताचा दोष आहेच आपल्याला शरीरामध्ये, अशा लोकांमध्ये आपल्याला हे जास्त प्रमाणामध्ये दिसतं. तर माझा तुम्हाला असा सल्ला राहील सर की आत्ता तरी संतुलनचं जे ब्रॉन्कोसॅन सिरप आहे
ते त्यांना सकाळ संध्याकाळ नियमाने द्यायला सुरू करा. तसंच संतुलनचं सीतोपलादी चूर्ण हे सुद्धा तुम्ही नियमित त्यांना आता पाण्यातनं द्यायला सुरू करा. आता सीतोपलादी चूर्ण हे खूप कॉमन औषध असतं, पण याच्यामध्ये असलेलं जे वंशलोचन आहे किंवा जी पिपळी आहे, मिरी आहे, याची क्वालिटी जी आहे ती जर का नीट नाही पाहिली गेली तर या चूर्णाचा फायदा होत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला तर कुठल्याही कंपनीचं तुम्हाला सीतोपलादी मिळू शकेल, पण या गोष्टी जर का चांगल्या प्रतीच्या वापरलेल्या नसतात तर वंशलोचन आहे ते बांबूमधून मिळणारं एक आपण म्हणतो निर्यास आहे, म्हणजे त्याच्या खोल जे असतं आतमध्ये त्याच्यामधला निघणारा निर्यास आहे. तर हा खरा नाही वापरला, हा खोटा वापरला तर त्याचा काही आपल्याला फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही सीतोपलादी चूर्णसुद्धा जे संतुलनचं आहे ते सकाळ संध्याकाळ नियमाने तर त्याला पाण्यातनं द्यायला सुरू करा. याच्यातनं त्याला नक्कीच फायदा येईल आणि बरोबरीने आत्मप्रकाशसारखं जे रसायन आहे ते नक्कीच दिलेलं चांगलं, पण प्रत्यक्ष मार्गदर्शनाला आणलं तर ह्याच्यातनं आपल्याला त्याचा त्रास जो आहे तो नक्की कमी करायला मदत करता येऊ शकेल. आणि यानंतर बडोद्यावरनं फोन आहे सुनील सावरे यांचा. सुनीलचे प्रश्न विचारा. आमचा नातू जो आहे 3 वर्षाचा आहे, अच्छा. तर ते अजून काही बोलत नाही बरं. हो, बरं बरं बरं. कसं असतं की बोलणं जे आहे हा एक खूप मोठा माइलस्टोन असतो. म्हणजे समोरच्याने बोललेली भाषा समजायची आणि ती परत तशी तशी रेप्लिकेट करायची. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्या असतात की बाळाला किंवा मुलाला किती समजू शकतंय, आपण सांगितलेल्या किती गोष्टी फॉलो करतोय, रिस्पॉन्सेस काय टाईपचे आहेत, तर हे सगळे आपल्याला अंदाज व्यवस्थित घ्यावे लागतात आणि त्यानंतर ह्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे उपचार जे आहेत डायग्नोसिस नंतर निदान झाल्यावरती आपल्याला आयुर्वेदाच्या मार्फत मिळू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन अशा प्रकारच्या केसमध्ये अगदी नक्कीच गरजेचं आहे. मी आत्ता तरी तुम्हाला तूर्त असं म्हणेन की संतुलनचं जे ब्रह्मलीन सिरप आहे ते सकाळ संध्याकाळ त्याला 1-1 चमचा नियमितपणे तुम्ही त्याला दूध द्यायला सुरू करावं. तसंच संतुलनचं जे बालामृत आहे तेही तुम्ही त्याला नियमित जिभेवरती चाटवायला मधातून सुरू करावं. मधातनं चाटवल्यामुळे होतं काय की त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते जास्त व्यवस्थित होतं आणि त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. आपण कमीत कमी 2 वर्ष तरी बालामृत द्यायला सांगतोच, पण शक्य असलं खरं आणि असा काही प्रकारचा कुठला त्रास असला की बाबा कुठलं तरी माइलस्टोन प्रॉपरली अचीव्ह झालेला नाही आहे तर अशा वेळेला तर बालामृत अगदी नियमित 5 वर्षाच्या वयापर्यंत दिलेलं जास्त उत्तम राहील सर. त्याचबरोबरीने ब्रह्मलीन तेलसुद्धा आहे संतुलनचं, तेही त्याच्या इथल्या वरचा जो क्राऊन सेंटर आपण म्हणतो त्याच्यावरती 2-3 थेंब तुम्ही नक्की लावावं. आणि श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे असं नेहमी म्हणायचे की अशा प्रकारचं कुठलाही माइलस्टोन जर का अचीव्ह नाही झालं एस्पेशली लँग्वेजशी रिलेटेड तर आपल्याला गणपतीचे स्तोत्र आहेत ते नक्कीच ऐकायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा म्हणतो की श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे तेव्हा त्याचं आपल्या शरीराच्या सगळ्या कॉग्नेटिव्ह आपले जे ब्रेनचे हे असतात माइलस्टोन ते सगळे अचीव्ह व्हायला जास्त मदत मिळत असते. त्यामुळे त्यांची ओंकार गणेश म्हणून CD आहे ती तुम्ही जर का नियमितपणे तुमच्या नातवाला किंवा मुलाला ऐकवू शकला तर त्याचाही फायदा आपल्याला खूप केसेसमध्ये होताना दिसतो. संगीत एक अशी गोष्ट आहे की जी सूक्ष्म लेवलवरती आपल्या ब्रेनवरती जाऊन काम करू शकते, तर त्यामुळे तीही तुम्ही नक्की त्याला ऐकवावी. त्याच्याकरता तुम्हाला वेगवेगळे ॲप्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही ऐकू शकता किंवा श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचा आपण कारवा काढलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं सगळं हिलिंग म्युझिक जे आहे ते एका बॉक्समध्ये अवेलेबल आहे. घरी जाऊन तुम्ही स्पेसिफिकली ती गोष्ट जी आहे ती ऐकू शकता. तर तेही खरं घरामध्ये ठेवलं तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. पण याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. उलट वेळ न घालवता जितक्या लवकर याच्यावरती आपण उपचार करू तेवढं याच्यामध्ये फायदा मिळण्याचे चान्सेस जास्त राहतात. नक्कीच सर. आपण आणखी मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. आता औक्षणाचा संस्कार जो असतो जो दिवाळीत आपण करतो त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मॅडम, दिवाळीत खरं तर आयुर्वेदात दीपदर्शनाचा संस्कार महत्त्वाचा सांगितलेला आहे. तर आणि आपण जेव्हा औक्षण करतो तेव्हा त्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते, त्याविषयी सांगा आणि औक्षणाचं महत्त्व. बघा कसं आहे, औक्षण म्हणजे आपण अगदी विचार केला तर दिवा ओवाळणं हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आता दिवा म्हणजे काय आहे तर तो अग्नीचं स्वरूप आहे. अग्नी म्हणजे काय तर आपल्या शरीरात कुठले आपण म्हणूया ना की कार्य व्हायचं असेल, कुठलंही मेटाबॉलिझम कुठलाही चेंज व्हायचा असेल तर त्याच्याकरता अग्नी ही खूप महत्त्वाची आहे.
आपण जर का निसर्गात सुद्धा पाहिलं तर सूर्य नसला तर व्यवस्थितपणे भाज्या पाले किंवा आपण कुठलंही हिरवळ पाहिली तर ती व्यवस्थितपणे तयार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे निसर्गातलं जसं सूर्याला महत्त्व आहे तसं अग्नीमध्ये आपल्याला घरामध्ये आपल्याला गॅसला महत्त्व दिलेलं आहे किंवा आपल्या सगळ्या संस्कारांमध्ये म्हणून ओवाळण्याला महत्त्व दिलेलं आहे. तर हे ओवाळणं म्हणजे काय असतं तर त्या अग्नीचं संस्कार असतो भाऊवरती सुद्धा बहिणीवरती सुद्धा. नवऱ्याचं केलं तर नवऱ्याचं बायकोवरती वगैरे हे जे संस्कार आहे तो अग्नीचा महत्त्वाचा असतो. आता हा ओवाळण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इफेक्ट जो आहे तो जर का चांगला आपण म्हणूया की एनर्जी असली म्हणजे तुमच्याकरता चांगला विचार करणारी व्यक्ती असली तरच त्याने ओवाळला तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या घरच्या किंवा आपल्या आप्त लोक जे असतात की आपल्यावरती प्रेम ठेवणारे अशाच लोकांकडून हे ओवाळलं जातं. त्यामुळे ओवाळण्याने आपल्या शरीरामध्ये चांगले एनर्जीचे चेंजेस होतात आणि काही जे वाईट असेल ते निघून जातं. त्याच्याकरता बाकी तर डिटेलमध्ये आपण जाऊया कार्यक्रमामध्ये पुढे, पण 3 वेळा क्लॉकवाईज ओवाळणं जे असतं ते गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये आपण बाकीही एनर्जीचे नियम पाहिले तर त्याच्यामध्ये नेहमी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जेव्हा एनर्जी फिरते तेव्हा त्याचा आपल्या शरीरावरती पॉझिटिव्ह चेंज होत असतो. त्यामुळे लोकांना मी बघते ना की किती कुठल्याही डायरेक्शनमध्ये घेऊन ओवाळतात, घेताना असं 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 करतात आणि मग उगाचच ओवाळतात. असं करण्याची गरज नसते. व्यवस्थितपणे आपण असं 3 वेळा जर का ओवाळलं आणि त्याच्यावरती दृष्टी ठेवली पाहिजे. समोरचा जो कोणी ज्याला कोणी आपण ओवाळतो आहोत त्यांनी पण त्या दिव्यावरती दृष्टी ठेवणं आवश्यक आहे आणि जे व्यक्ती ओवाळत असेल त्यांनी सुद्धा ती दृष्टी ठेवणं आवश्यक आहे. नाही तर तुम्ही इकडे तिकडे बघत आणि ओवाळून घेतलं तर त्या संस्काराला काही अर्थ राहत नाही. तर त्यामुळे व्यवस्थितपणे जर का ओवाळलं तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावरती सुद्धा चांगला परिणाम आपल्याला होताना दिसतो. खरं आहे. यानंतर परभणीवरनं फोन आहे राजू यांचा. राजूजी, प्रश्न विचारा तुमचा. हाताला मुंग्या येतात. हां, बोला बोला. हाताला मुंग्या येतात. सर तुमच्या हाताला मुंग्या येत आहेत? हो. तुमचं वय किती आहे आणि कुठल्या हाताला मुंग्या येतात, कुठल्या वेळेला येतात? मुंग्या नेहमी येतात. नेहमी येतात. 52 वय 52 आहे. 52 वय. बरं बरं बरं, ठीक आहे. आता बघा, हाताला फक्त मुंग्या येत असल्या तर कधीतरी आपल्याला जे वरच्या बाजूचे म्हणजे मानेच्या बाजूचे जे सगळे आपल्या मसल्स आहेत किंवा आपले जे कशेरुको आपण म्हणतो म्हणजे वर्टिब्राज आहेत मणके, त्याच्यामध्ये कुठेतरी त्रासाची शक्यता जास्त असू शकते. याच्याकरता तुम्ही रोज न चुकता संतुलनचं जे कुंडलिनी तेल आहे ते पूर्ण पाठीच्या मणक्यावरती, म्हणजे जरी त्रास इथे होत असला तरी संपूर्ण पाठीच्या मणक्यांवरती ते तेल लावलं पाहिजे. नेहमी खालतून वर, म्हणजे कधी वरतून खाली नाही लावायचं, खालतून वर संपूर्ण आपल्या ज्या मणके आहेत त्याच्यावरती हलक्या हाताने ते तेल जिरवायचं आणि त्यानंतर पाठीवरती सुद्धा खालतून वरती हलक्या हाताने हे तेल जिरवायला पाहिजे. फार प्रमाणात जोर द्यायचा नसतो, कारण की तिथले जे काही आता झीज झालेली असली, काही त्रास असला तर त्याच्यामध्ये आपल्याला चुकीची जर का मूवमेंट झाली तर त्याच्यातनं त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रेशर फारसं द्यायचं नसतं आणि आपलं शास्त्रोक्त सिद्ध हे तेल असतं त्यामुळे पटकन ॲब्झॉर्बसुद्धा होऊन जातं. त्याचबरोबरीने संतुलनच्या वातबलसारख्या ज्या गोळ्या आहे त्याही तुम्ही नियमाने सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू करा. तसंच संतुलनचं जे संदेश म्हणून आसव आहे तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ जर का नियमाने घ्यायला सुरू केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. दशमूळाचे वेगवेगळे आपण पद्धतीने जर का शरीरामध्ये घेतलं तर त्याचाही वातशमनाकरता उपयोग चांगला होतो. तर तसं आयुर्वेदाचं दशमूळ स्यान तुम्ही घेऊ शकता किंवा दशमूळ अरिष्टसारखं जे अरिष्ट आहे आसव आहे ते तुम्हाला बाहेर मिळू शकतं संतुलनचं किंवा दुसऱ्या कंपनीचं. तेही तुम्ही जर का नियमाने घ्यायला सुरू केलं तर सर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होऊ शकेल. घरीसुद्धा अगदी न चुकता दूध रेग्युलर बेसिसवरती घेणं व तसंच घरी जमत असतं तर लोणी साखर, घरचं केलेलं पांढरं लोणी आपल्याला हवं आहे, बाजारातलं लोणी नको आहे. तर ते लोणीसुद्धा खडीसाखर घालून तुम्ही जर का अनुष्यपोटी सकाळी न्याहारीच्या वेळेला घ्यायला सुरू केलं तर त्याच्यातनं सुद्धा हा त्रास जो आहे तो कमी होऊ शकेल. बरोबरीने व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 याचीही चेकिंग नक्की करून घ्या की त्याच्यामध्ये कुठे काही कमतरता असली तर त्याचंही सप्लिमेंट्स घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक ठरेल. यानंतर कर्नाटकवरनं फोन आलेला आहे. अनुराधाजी बोलतायत. अनुराधाजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. मॅडमना प्रश्न विचारा. नमस्कार नमस्कार. मॅडम, मी म्हणजे कर्नाटकमधून बोलते. हां, बोला. माझ्या चेहऱ्यावर ना म्हणजे असं काळ्या कलरचे जे मस्ते राहतात ना, हो हो, हा ते येत आहे, त्यावरती काय उपाय आहे का? अच्छा, तुमचं वय किती येत आहे आता? 38. 38. आणि पाळी व्यवस्थित येते तुमची? हा हो येते. ओके ओके, ठीक आहे. कसं असतं, जसं आपलं वय वाढतं तसं
जसे केस पांढरे व्हायला लागतात, आपल्या स्किनवरती सुरकुत्या ज्या आहेत त्या यायला लागतात, तशाच प्रमाणे ज्यांचं पित्ताची प्रकृती असते अशा लोकांमध्ये मस्से येणं किंवा तीळ येणं हे अगदी कॉमन असतं. आणि त्यातल्या त्यात चेहऱ्यावरती, मानेवरती किंवा पोटावरती, चेस्टवरती, ब्रेस्टवरती हे येणं अत्यंत स्वाभाविक असतं स्त्रियांच्या केसमध्ये. कारण की हॉर्मोनल चेंज जसे जसे शरीरामध्ये होतात तसे पित्ताचे चेंजेस अजून जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात आणि त्याच्यातनं हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम्स वाटायला लागतात. खरं आयुर्वेदामध्ये याला अगदी क्षुद्ररोग सांगितलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की फार काही त्रास होत नसला तर याच्यावरती वर्क करण्याची काही फारशी गरज नसते. पण तरीही आता मी तुम्हाला काय सांगेन ताई, कारण की 38 वर्ष वय आहे, तर संतुलन मंजिसारसारखं जे औषध आहे ते सकाळ संध्याकाळ नक्की तुम्ही घ्यायला सुरू करा. संतुलनच्या ऑनलाईन शॉपवरती तुम्हाला ते मिळू शकेल. त्याचबरोबरीने पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने तुम्ही घ्यायला सुरू करावं. संतुलन रोज ब्युटी तेलासारखं जे तेल आहे ते हलक्या हाताने रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून तुम्ही लावायला पाहिजे. आणि खाण्यापिण्यामध्ये कुठल्याही पित्तकारक वस्तू ज्या आहेत त्या अगदी नक्कीच टाळा. दूध नियमितपणे घ्या आणि दुधामध्ये संतुलन शतानंतसारखं जे कल्प आहे ते तुम्ही नक्की नियमाने वापरायला सुरू करा, म्हणजे त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. आणि फेमिसॅन तेलाचा पिचू ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि संतुलन हे नेहमी प्रत्येक स्त्रीला सांगत असतं की कुठल्याही प्रकारचा आजार जाणवत असला तर त्याच्यामध्ये आपल्या हॉर्मोन्सला जर का सपोर्ट केलं तर आजार कुठलाही कमी व्हायला मदत मिळते. तर तुम्ही संतुलनच्या फेमिसॅन तेलाचा योनीभागी पिचूही ठेवायला नक्की लगेच सुरू करू शकता. यानंतर गुंजना आहेत कल्याणवरनं मॅडम, त्यांचा कॉल घेऊया. गुंजनाजी, प्रश्न विचारा तुमचा. हा, रंजना. गुंजना नाही, रंजना आहे. बरं, माफ करा रंजनाजी, प्रश्न विचारा. हा, माझं जे उच्चार आहे ना, माझं आता वय आहे 54. हां हा, माझं वय आहे 54. हां हा हा बोला तर बोला. माझा जो उच्चार आहे ना, रचा उच्चार माझा स्पष्ट होत नाही. अच्छा, अच्छा, हा, बरं बरं. आणि हा त्यासाठी मी काय केलं पाहिजे? लहानपणापासूनचा त्रास आहे तुम्हाला की आत्ता काही 5-7 वर्षापासून जाणवायला लागलाय? नाही नाही, लहानपणापासून आहे. लहानपणापासून आहे ना, बरं बरं. चांगलं आहे. बघा कसं आहे की श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे तर नेहमीच म्हणायचे की आपल्याला जर का उच्चारणामध्ये र व्यवस्थित नाही म्हणता आला तर आपल्या शरीरातल्या अग्नीचा तो दोष असतो आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यावरती वर्क करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या कुठल्याही मंत्रांमध्ये वगैरे सुद्धा आपण पाहिलं तर रचं उच्चारण खूप जास्त प्रमाणात असतं. तर जसं आपण मगाशी बोललो की औक्षण हा अग्नीवरती काम करणारी गोष्ट आहे, तसं रम बीज हे आयुर्वेदाच्या हिशोबाने किंवा आपलं जे योगशास्त्र आहे त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये रम बीज हा अग्नीशी रिलेटेड दिलेला आहे. त्यामुळे चांगलं आहे ताई की तुम्ही या गोष्टीचा आत्ताही विचार करता आहात. आता याच्याकरता मी तुम्हाला असं सांगेन की सगळ्यात पहिले तर तुम्ही रोज सकाळी उठून गायत्री मंत्र जो आहे तो जसं तुम्हाला उच्चारण व्यवस्थित म्हणता येईल तसं तुम्ही ते म्हणायला नक्की सुरू करा. तसंच रामरक्षा स्तोत्रसुद्धा जे आहे ते सुद्धा तुम्ही रेग्युलर बेसिसवरती म्हणायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल. सुरुवातीला चुका होऊ नये याच्याकरता माझा तुम्हाला असा सल्ला राहील की श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांची जी CD आहे रामरक्षेची आणि गायत्री मंत्राची ती तुम्ही नियमितपणे ऐकत आणि मग त्याच्यातनं उच्चारण त्याच्याबरोबर तुम्ही करायला सुरू केलं तर उच्चारण चुकणार नाही, म्हणजे चुकीचा संस्कार शरीरावरती होणार नाही. त्याचबरोबरीने ब्रह्मलीन तुपासारखं जे घृतासारखं जे औषधी तूप आहे संतुलनचं तेही तुम्ही नियमितपणे रोज सकाळी न चुकता 1 चमचा अनुष्यपोटी घ्यायला सुरू करा. त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होताना दिसेल. त्याचबरोबरीने वेगवेगळे आयुर्वेदामध्ये औषधं दिलेली आहेत की ज्याचा फायदा आपल्याला प्रकृतीप्रमाणे होऊ शकतो. तर त्याच्याकरता मात्र आपल्याला प्रत्यक्ष सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमची प्रकृती कशी आहे, काय आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला ते देता येऊ शकेल. तर तुम्ही संतुलनशी नक्की संपर्क साधावा, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त मदत जी आहे ती करता येऊ शकेल. बरोबरीने माझं असं अजून म्हणणं राहील की तुम्ही जर का बदाम, अक्रोड सारखे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सकाळच्या वेळी तुमच्या खाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून ठेवू शकला तर त्याचाही फायदा नक्की होऊ शकेल. नाही तर काय होतं, लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि एकदा 20-25 ओलांडली की सगळी लोक ही गोष्टी खाणं बंद करून टाकतात. त्यामुळे ड्रायफ्रूट्ससुद्धा रेग्युलर बेसिसवरती खाणं जे आहे ते अत्यंत उत्तम असतं, तर तेही तुम्ही लगेच सुरू करा. नक्कीच मॅडम, खूप छान चर्चा झाली आणि विशेषतः अभ्यंग आणि औक्षण यावर तुम्ही खूप छान बोललात. खूप आभार तुमचा. तुम्ही मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.